तर उज्ज्वल निकम आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम हे महायुतीचे उमेदवार आहेत। त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड या उमेदवार आहेत आणि आता उज्ज्वल निकम हे मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। उज्ज्वल निकम आज आपला उमेदवारी अर्ज भरतायत। त्यापूर्वी त्यांनी मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याकरताच ते आता सिद्धिविनायक मंदिरात दाखल झालेले आहेत। त्यांचे कुटुंबीय सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। उज्ज्वल निकम हे प्रख्यात कायदेपंडित तर आहेतच। खरं तर महायुतीकडून उत्तर मध्य मुंबईतून उमेदवार कोण याच्या चर्चा रंगलेल्या होत्या। विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली आणि आता उज्ज्वल निकम हे सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शन घेत आहेत। मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात खरं तर अनेक VIP सेलिब्रिटी नेहमी महत्त्वाच्या कामापूर्वी येत असतात आणि सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेत असतात। सिद्धिविनायकाच्या चरणी आपलं डोकं टेकवत आपली आस्था प्रकट करत असतात आणि म्हणूनच आज उज्ज्वल निकम हे आपला उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्वी मुंबईतल्या सिद्धिविनायकाच्या चरणी दर्शनासाठी आलेले आहेत। कुटुंबियांसह त्यांनी हे दर्शन घेतलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात उज्ज्वल निकम आपला उमेदवारी अर्ज भरतील।